रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण करत आहोत इन्स्टंट म्हणजे असे झटपट असे रवा आप्पे. बघा ना, रात्रभर भिजत घालायची गरज ना त्याला काही बारीक करून घ्यायची गरज, कशाचीही गरज नाही. अगदी अर्ध्या तासात होणारे हे रवा आप्पे आहेत आणि अगदी टेस्टी आणि हेल्दी देखील आहेत. लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत हे सर्वांसाठी असे हेल्दी आप्पे आहेत. त्यामध्ये बघा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून ते अतिशय हेल्दी अशा प्रकारे तुम्ही ते बनवू शकता. इथे बघा मी रवा धुवून घेतलेला आहे आणि हा रवा आता एक आपण कमीत कमी 20 ते 25 मिनटं भिजवून घ्यायचा आहे. बघा कमीत कमी 20 ते 25 मिनटं भिजवून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त 1-1.5 तास भिजला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हा रवा बघा मी एक अर्धा तास भिजायला ठेवलेला होता. तो अर्ध्या तासानंतर त्यामध्ये मी एक साधारण हे ताजं दही आहे, म्हणजे बिलकुलही आंबट नाही आहे, आपल्या दह्यासारखं प्रॉपर दही आहे. ते 2 चमचे मी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून दह्याच्या बिलकुलही गुठळ्या राहणार नाहीत. तुम्ही हे दही मिक्सरमध्ये टाकून जरी व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलं आणि टाकलं तरीही चालतं आहे, परंतु इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हे छान असं आपल्याला पाहिजे तसं मी बॅटर तयार केलेलं आहे. आता इथे बघा मी बीट, गाजर आणि कांदा या फळभाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही दुसऱ्याही भाज्या ॲड करू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा ज्या भाज्या तुमची मुलं खातात किंवा खात नाही तुमच्या ह्याने, तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता. इथे मी बीट, गाजर आणि कांदा हे व्यवस्थित असं शक्य असेल तेवढं बारीक कट करून घेणार आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट आहे त्या प्रमाणात हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण बारीक केलेले बीट, गाजर आणि कांदा आपल्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा मी साधारण 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कांदा, 1 बीट आणि 1 गाजर हे प्रमाणात टाकलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता आपण टाकणार आहोत बारीक केलेली हिरवी मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट. ते देखील आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही तुम्ही टाकू शकता. आता इथे मी आपला जो आप्प्याचा तवा आहे, आपला आप्प्याचा पॅन जो आहे तो घेतलेला आहे आणि आता तो गरम करायला ठेवलेला आहे. आता हा व्यवस्थित असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून ते सर्व बाजूने असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण ते जे सर्कल आहे त्याला लागेल आणि आपले आप्पे जे टाकणार आहेत ते चिटकले जाणार नाहीत. आता जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित असं हे मी त्यामध्ये जेवढं बसतं आहे त्या प्रमाणात हे मी बॅटर त्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपण 1-2 मिनटासाठी झाकून ठेवायचं, जेणेकरून ते व्यवस्थित असं वाफवलं जाईल, म्हणजे त्याला एक शिजलं जाईल, त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येईल. ह्या प्रमाणात आपण 1-2 मिनटात हे पूर्ण प्रोसेस होते आणि त्यानंतर अशा प्रकारे हे आपण उलटून घ्यायचे आहेत. बघा हे तेल व्यवस्थित लावलं ना ते पटकन उलटले देखील जातात. इथे मी सर्व आप्पे असे दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी अजून 1-2 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. बघा 2 मिनटानंतर हे आपले आप्पे जे आहेत ते दोन्ही साईडनं व्यवस्थित असे भाजलेले आहेत. त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. बघा बिलकुलही सुटले जात नाहीत. बघा आता हे सर्व आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
इथे सर्व आप्पे. अजून एक मी भांडं आप्पे तयार होण्यासाठी तयार करते. बघा इथे आपले अतिशय सॉफ्ट असे आणि आतून असे स्पॉन्जी असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. दुसरं भांडं देखील आपलं तयार झालेलं आहे. आणि हे तुम्ही सॉस किंवा कुठलीही चटणी यासोबत खाऊ शकता. परंतु सॉस बघा मी शक्यतो मुलांना देत नाही, मग इथे मी दही घेतलेलं आहे आणि या दह्यासोबत मी हे आप्पे खायला देणार आहे. इथे बघा खूप छान दिसायला देखील खूप छान दिसतात आणि इन्स्टंट होणारे आहेत. प्लस हे तुम्ही लहान मुलांना भाज्या ज्या खात नसतील त्या भाज्या यामध्ये घालून